नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहे बघा। हे घेतलेले आहे 3 गिलके। गिलके म्हणतात आपल्या शहराकडे गिलके, गावाकडे घोसाळे म्हणतात। तर आता हे घोसाळे आणि गिलके आपण घेतलेले आहे। तर आता आपण ना बघा मैत्रिणींनो, या गिलक्याचे आणि घोसाळ्याचे भजे बनवणार आहे। तर ते बघा कसे बनवते ते तुम्ही। तर गिलके घोसाळे घेतले, त्याचे आपण आता भजे बनवणार आहे। मी तुम्हाला दाखवते कसे बनवतात ते। त्याच्यासाठी घेतलेलं आहे आपण हे बेसन पीठ, नंतर घेतलेलं आहे आपण थोडंसं गव्हाचं पीठ, त्याच्यासाठी 2-3 लसणाच्या कापड्या आणि त्याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि हे घेतलेलं आहे ते मीठ हळद वगैरे तिखट। आता याचे आपण कसे भजे बनवणार आहोत, ह्या गिलक्याचे मी तुम्हाला दाखवते। साधे आणि सोपे गिलक्याचे भजे। गिलके म्हणजे कसे डायबिटीजसाठी चांगले असतात आणि कधी माणसाला सूज बी चढले, आपण जर हे गिलक्याचे भजे वगैरे खाल्ले ना तर अंगावरची हातापायाची सूज बी जाते। भाजी जर खाल्ली गिलक्याची त्याने बी अंगावरची सूज जाते, कारण गिलके खाण्यासाठी खूपच चांगले असतात आणि गिलके खाणे पौष्टिक असतात। तर त्यासाठी आज मी गिलक्याची भजे तुम्हाला करून दाखवत आहे। तर आता ते कसे बनवतात ते तुम्हाला सांगते। तर आता प्रथम आपण हे गिलके हे कापून घेणार आहोत। हे गिलके आपण आता हे कापून घेणार आहोत। हे बघा, इकडे आपण तवा बी ठेवलेला आहे। तव्यावर तोपर्यंत तेल तापतं। गिलके कापूपर्यंत आपलं तेल इकडं गरम होऊन जाईल, तापण चांगलं कडक, तर गिलक्याचे भजे बी चांगले निघतील। त्याच्यावर कुरकुरीत असे भजे बनवणार आहे। गिलक्याचे चटपटीत आणि कुरकुरीत असे भजे आपण आज गिलक्याचे बनवणार आहे। तव्यावर आता आपण तेल टाकलेलं आहे। तेल तोपर्यंत तापतं तोपर्यंत आपण गिलके कापणार आहोत। बघा, आपण ही गिलके आता कापून घेतलेले आहे। तर हे गिलके कापले हे एकदम बारीक बारीक गोल असे। तर आता या गिलक्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। पाणी का टाकणार आहे, कारण ते काळे पडू नये म्हणून त्याच्यात पाणी टाकायचं। जर आपण गिलक्यात पाणी टाकलं ना तर काळे नाही पडत, नाही तर मग गिलके काळसर पडतात। आता आपण त्याच्यात अजून काय टाकणार आहोत, गिलक्यात हे मीठ टाकणार आहोत। कारण मीठ का टाकणार आहोत याच्यामध्ये, कारण मीठ जर टाकलं बाई आपण याच्यामध्ये तर ते गिलके ना असे ताट असतात ना, तर नरम पडत नाही। तर मीठ टाकून घ्यायचं या गिलक्यामध्ये। कापल्यानंतर पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं थोडं। तर आता आपण बेसन पीठ आणि ते कसं कालवणार आहे ते तुम्हाला दाखवते। आता त्याच्यासाठी थोडेसे आपण ह्या बाहेर 2-3 लसणाच्या कापड्या घेतलेल्या आहेत। आता या 2-3 कापड्या घेतलेल्या आहे, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घेतलेले आहे। तर आता आपण जिरे आणि हा लसूण असा ठेसून घेणार आहोत। आता आपण हे ठेसून घेणार आहोत, हा जिरे आणि लसूण। हे बघा, असे चांगले बारीक असे ठेसून घेणार आहोत। ते बारीक असे आपण ठेसले थोडं, ते आबडतोबड दिसतंय पण मी असे म्हणजे लसूण आणि जिरे टाकल्याने थोडेसे भजे चवदार लागतात। तर हे बघा असे बारीक ठेसले। तर आता आपण पीठ कसं कालवतात ते बघणार आहोत। तर आता मी तुम्हाला ते दाखवते पीठ कालवताना। तर हे बघा, आपण एक पीठ कालवण्यासाठी कढई घेतलेले आहे। तर आता प्रथम काय घेणार आहोत, हे बेसन पीठ घेणार आहोत। त्याच्यानंतर काय घेणार आहोत, हे गव्हाचं थोडं पीठ। त्याच्यानंतर काय घेणार आहोत, कोथिंबीर। आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, लाल तिखट थोडं नॉर्मली, जेवढं लागतं व आपल्याला तिखट प्रमाणे तेवढं आपण टाकणार आहोत। त्याच्यानंतर काय टाकणार आहे, आपण मीठ टाकणार आहे। त्याच्यानंतर काय टाकणार आहे, थोडी हळद टाकणार आहे। तर आता हे साहित्य आपण घेतलं।
हं. आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, पाणी टाकणार आहोत. तर हे आता आपण असं चांगलं कालून घेणार आहोत पातळसर. एकदम लय पातळ बी नाही कालवायचं, एकदम घटसर असं. घट असलं ना म्हणजे त्याला चिटकतं. तर आता आपण हे पीठ असं चांगलं कालून घेऊ. इकडे बघा आपलं तेल तापतं आहे. गिलक्याचे खरपूसाचे भजे खाण्यासाठी हे तेल आपलं तापू राहिलं. आता या तेलात आपण गिलक्याचे भजे तळणार आहोत आपलं पीठ कालवलं झाल्यानंतर. कसे तळतं काय ते मी तुम्हाला सर्व दाखवते. इकडं आपले गिलके चांगले असे ताटच राहिलेले, म्हणजे असे नरम झालेले. हे बघा ह्या पद्धतीने ताट राहिलं आहे. कारण नरम झाल्यावर चांगले भजे बनत नाही, वाकले जातात. तर नरम असे चांगले ताट राहिलेले गिलके मीठ टाकल्यामुळे, पाण्यात टाकल्यामुळे. आता हे पीठ आपलं सगळं काही चांगल्या प्रकारे आपण कालून घेतलेलं आहे. पण त्याच्यात वरून थोडंसं ते हे टाकायचं राहिलं होतं आपलं जिरे आणि लसूण. आता आपण हे परत कालून घेऊ. इकडं खमंगाचं तेल आपलं तापत आहे. तर आता आपण हे कालू आणि गिलक्याचे भजे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते. गिलके खाण्यासाठी खूप चांगले असतात. गिलके आरोग्याला खूप चांगले असतात. तर गिलके नेहमी खाऊन पहा, त्याचे भजे करून पहा, खाऊन पहा कसे भजे बांधतात. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा आपलं हे पीठ चांगलं हे झालेलं आहे. आपण कालून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि आपलं चण्याच्या डाळीचं पीठ, बेसन पीठ हे कालून घेतलं आहे. भजे बी आपले हे गिलके बी चांगले पाण्यात मिठाच्या पाण्यात तट झाले. आणि लागत नाही गिलके, मीठ टाकलं का पाण्यामध्ये आणि नाही लागत. म्हणून याच्यामध्ये नेहमी कापलं का पाणी टाकलं का मीठ टाकायचं. आता आपण भजे कसे बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते. हे असे आपण भजे बनवणार आहोत गिलक्याचे. हे बघा या पद्धतीने भजे बनवायचे बरं का गिलक्याचे. खाऊन बघा आणि करून बघा आणि चॅनलला लाईक करा. आज आपण गिलक्याचे भजे बनवतो. आरोग्याला चांगले असतात. डायबिटीजला, इथल्या रोगांना बी, आजारांना बी चांगले असतात. रक्त वगैरे वाढतं गिलक्याच्या भज्याने. पावसाळ्यामध्ये गरम गरम करून खायचे. आता पहा असे कुरकुरीत आणि मस्त असे आपण भजे बनवते. तर ह्या पद्धतीने तुम्ही गिलक्याचे भजे करून पहा, खाऊन पहा आणि चॅनलला लाईक करा. आजची रेसिपी गिलक्याचे भजे. कसं कवळे कवळे गिलके असले ना तर भज्याला चांगले वाटतात. निबर गिलक्याचे नाही चांगलं वाटत. त्याच्यासाठी असे कवळे गिलके घ्यायचे. कवळ्या गिलक्याचे असे मस्त असे बनावा असे भजे करायचे. काय मग ते पावसामध्ये खायचे इतके छान लागताना पाऊस पडताना. वांग्याचे बी भजे याच पद्धतीने करता बरं का. वांग्याचे भजे तुम्हाला आता मी नाही एखाद्या रेसिपीमध्ये वांग्याचे भजे कसे करतात ते दाखवते. वांग्याचे भजे बी खूप छान लागतात खायला. मध्ये गिलके चांगले असे शिजले पाहिजे त्या पद्धतीने होऊ द्यायचं चांगलं.
करायचे म्हणून करायचे नाही, असे छान कुरकुरीत असे भाजायचे मैत्रिणींनो. हे बघा कसे हे बघा ह्या पद्धतीने आपले गिलक्याचे भजे मस्त चांगले चव बाजूनी तळत आहे. आता आपण उलटून घेऊया त्यांना. कुरकुरीत असे गिलक्याचे भजे हे बघा कसे उलटले. आता हे भजे सगळे उलटले असे उलटून घ्यायचे पलटी मारून. उलटून म्हणजे पलटी मारून. तर आमचं काय अडाणी माणसाचं उलटून म्हणायचं पलटून म्हणायचं. आणि हा बा अशी पलटी मारून घ्यायची भाज्यांना. हे बघा असे मस्त असे पलटी मारून घ्यायचे. हे बघा असे हे बघा कसे गिलक्याचे भजे झाले. असे किती खावा बघा. असे भजे करा, खाऊन पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. गिलक्याचे भजे खाण्याला बी खूप छान आणि तळायचे असे कडक तळायचे कुरकुरीत असे भजे गिलक्यांचे. तर आता आपण ते कुरकुरीत असे भजे गिलक्यांचे करणार आहोत, खाणार आहोत. पावसाचा आनंद घेणार आहोत. आभाळ भरून आलेला आहे. हे बघा कसे लालसर कुरकुरीत असे तळले आपण. आपण काढून घेऊ. अशा प्रकारचे भजी तळा, गिलक्याचे करून पहा, खाऊन पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण काढून घेणार आहोत. झटपट असे चमचमीत असे आणि कुरकुरीत असे आपण आज गिलक्याचे भजे केले. या पद्धतीने तुम्ही गिलक्याचे भजे करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. आजची रेसिपी गिलक्याची आणि घोसाळे म्हणतात. गावाकडे त्याला घोसाळे म्हणतात, शहरामध्ये त्याला गिलके म्हणतात. असे पौष्टिक भजे तुम्ही करून खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा कसे फुगले आहे. बघा कसे कुरकुरीत तळले आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. आजची रेसिपी गिलक्याचे भजे, घोसाळ्याचे भजे.